कोणत्या प्रमुख तक्रारींचा सांगायचं? आजचा हा जनसंवादाचा 99वा उपक्रम होता आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामुळे हा उपक्रम जो आहे तो दिवसेंदिवस यशस्वी तर होतोच आहे आणि योग्य पद्धतीने त्या चालू आहे. अनेक लोकांचे प्रश्न देखील या माध्यमातून सुटतात. या ठिकाणी काही वेळेला सरकारी अधिकाऱ्यांच्या देखील उपस्थितीमध्ये आम्ही बैठक देखील लगेचच्या लगेच घेत असतो. त्याच्यामध्ये आजच्या जनसंवादमध्ये अनेक विषय आले, काही वैयक्तिक जरी विषय आले असले तरी देखील आम्ही सोडवत असतो. तर याच्यामध्ये महापालिका निरनिराळे जे प्रकल्प राबवते किंवा महापालिका रुंदीकरण करते आणि ज्या रुंदीकरणामध्ये बाधित होतात लोक, त्यांना अगदी जोरात पत्र पण देते की बाबा तुम्हाला आम्ही योग्य वेळेला लगेच तुमची व्यवस्था करू, तुमचं पुनर्वसन करू. आणि 10-10 वर्ष लोक ते कागद घेऊन फिरत आहेत. त्यांची जागा पण गेली, पुनर्वसन पण नाही झालं. रस्त्यात आले, तो मोकळा होण्याकरता त्यांनी सहकार्य केलं. आणि किती हो, हे गरीब लोक आहेत. 50-60 स्क्वेअर फूटची छोटी दुकानं असतात किंवा अन्य काही असतात, तर त्यांना ताबडतोब पर्यायी द्यायला पाहिजे. तिकडे पण खेट्या घालतात आणि इथे पण त्यांची उपासमार होते. या संबंधामध्ये माझ्याचकडे जवळजवळ 20 बाधित झालेले लोक गेली वर्षभरापासून येत आहेत. आता मी सोमवारी या विभागाचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सगळी त्यांची जी टीम आहे त्यांच्या उपस्थितीमध्येच बैठक घेणार आहे आणि 1 to 1 यांचं काय काय करणार ते तिथल्या तिथे आपल्याला निवाडा द्यायला लागेल. ते हे असेच भटकत राहतील आणि यांना न्याय मिळणार नाही. आपण शहर विकासाचं काम करत असताना यांना देखील जे आपण आश्वासन देतो ते करत नाही, ही मोठं संतापजनक बाब आहे. तर त्याच्याकरता देखील आपण करणार आहोत. आता निरनिराळ्या शाळांमध्ये, विशेष करून मराठी मीडियमच्या शाळांमध्ये पटसंख्या जी आहे ती काही ठिकाणी 0 झाली, काही ठिकाणी 30 आहे, 20 आहे, 10 आहे आणि त्यामुळे अतिरिक्त झालेले शिक्षक. आणि ह्या लोकांना जरी समायोजन केलं, म्हणजे अन्य ठिकाणी कुठे अकोमोडेट करण्याची पत्र दिली, तर तिथेही त्यांना घेतलं जात नाही. आणि तिथे तर त्यांना कामावर घेतलं जात नाही, इकडे त्यांना 2-2, 3-3 महिन्याचे पगार मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी ही मंडळी जी आहे ती उपाशी असतात. आणि ही सगळी 10-10, 20-20 वर्ष काम केलेले शिक्षक आहेत. आणि त्याच्यामुळे मी आजच एज्युकेशनचे जे डेप्युटी डायरेक्टर आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली की यांचं एक तुम्ही पुढच्या आठवड्याभरामध्ये जिथे घेतील तिथे समायोजन करा. जिथे मायनॉरिटी स्कूल आहेत ते त्यांना घेत नाहीत, त्यांना अधिकार आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं. आणि ते देखील आता एका आठवड्यामध्ये होणारे पगार देखील काही लोकांना झाले, परंतु बाकीचे जे राहिलेले आहेत त्यांना देखील या निमित्ताने होणार आहेत. पण या संबंधामध्ये अनेक भागामध्ये आता हे चालू आहे, जनगणना पण चालू आहे आणि त्याच्याचबरोबर SIRचं पण काम चालू आहे. आता ह्यांना SIRचं कामाला जुंपलेले आहेत, तिकडे पगार मिळत नाही आहे आणि त्यांचं समायोजन पण झालेलं नाही. तर ते कदापि सहन केलं जाणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी एका आठवड्यामध्ये योग्य त्या पद्धतीने त्यांचं जिथे घेतील अशा ठिकाणी समायोजन केलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली. काही ठिकाणी मी कमिशनर साहेबांना पण भेटलो होतो. कसं असतं की छोट्या छोट्या चोऱ्या माऱ्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्रासदायक होतात. आणि काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये लोक, पोलिसांचे जे समजा सिनियर PIचे जे खालचे लोक आहेत ते त्याला उडून लावतात. अहो, प्रत्येक ठिकाणी चोऱ्या, निरनिराळ्या ठिकाणी CCTV फुटेज देखील देऊन जर होत नसेल तर ते योग्य होणार नाही. जॉईंट कमिशनरना आम्ही या संबंधामध्ये पुराव्यानिशी त्यांना आम्ही दिलेले कागद आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आणि जी चोरी आहे ती CCTVमध्ये दिसत असल्यामुळे तुम्ही ती पकडली पाहिजे, अशा प्रकारचंही केलेलं आहे. बघा, महापालिकेमध्ये आता 3-3 विकेट गेलेले आहेत. पाटोळे गेले, बिरारींना निलंबित केलं आणि दुसरे मालमत्ता विभागामध्ये जे आहेर होते, जे निवृत्त झाले, यांना देखील अटक झाली. महापालिकेने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे. एक
शासनाने कारवाई केली म्हणून गेले, दुसरे अँटी करप्शनमध्ये पकडले गेले म्हणून गेले, आणि तिसरे क्राईम ब्रँचच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलं म्हणून गेले. आम्ही घसा कोरडून सांगतोय की जे जबाबदार अधिकारी चुकीचं काम करत आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा. त्यांना कोण पाठीशी घालत होतं मला काय कळत नाही. हे महापालिकेमध्ये होते तोपर्यंत व्यवस्थित चाललं होतं यांचं, आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर अशा पद्धतीची लोकांच्या भल्याकरता ही कारवाई झाली. परंतु महापालिकेने याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीने अनेक तक्रारी आल्यावर आम्ही तक्रारी दिलेल्या विधिमंडळात सांगायचो आम्ही, परंतु तुम्ही कारवाई केलेली नव्हती. परंतु शेवटी कसं असतं की जैशी करणी वैशी भरणी. एकदा तुमची वेळ आली की मग कोणी काही कारवाई नाही केली, कोणी पाठीशी घालायचा प्रयत्न केला तरी देखील योग्य ते होतं. त्याची ही उदाहरणं आहे. डिपार्टमेंटमध्ये देखील, पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही कर्तबगार जरी अधिकारी असले तरी अनेक जणांच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला वर्तमानपत्रामधनं वाचायला मिळतात. योग्य वेळेला त्या संबंधामध्ये कार्यवाही व्हावी हीच आमची किमान अपेक्षा आहे.